स्टेटमेंट एकच आहे, अजून कुठल्याही नेत्यांनी तसं स्टेटमेंट किंवा तसं झालेलं नाही। सगळेच सोलापूर जिल्ह्याच्या नेत्यांचं दादांवरती प्रेम आहे, दादांचं प्रेम सोलापूर जिल्ह्याच्या नेत्यावरती आहे। त्यामुळे कुठलाही असा वेडावागडा नेता विचार केला करणार नाही आणि कुठल्या नेत्याचा जर गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्यासाठी मी स्वतः दादा त्यासाठी निश्चित प्रकारे त्या नेत्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करते। राजन पाटील म्हणजे की पक्षामध्ये बेशिस्तपणा आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही शिस्तीच्या पक्षात चाललो। आता मी काय ते स्टेटमेंट ऐकलं, त्यामुळे स्टेटमेंटच मी ऐकलेलं आहे, त्यामुळे मी वक्तव्य करणं त्या बाबतीमध्ये तो थोडं ते चुकीचं होईल। नाही, आपण आता डॅमेज कंट्रोलसाठी आलात अशी चर्चा आहे। डॅमेज कंट्रोलसाठी मी आलेलो नाही, मी डॅमेज कंट्रोलसाठी मी पक्षाच्या लोकांना आपल्या जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची, महानगरपालिकेची, नगरपालिकेची पक्षाची काय भूमिका असणं गरजेचं आहे तर त्या कार्यकर्त्याला, त्या अध्यक्षाला विचारून त्या अध्यक्षाला माझं पक्षाची भूमिका काय आहे। आजच्या निवडणूक आम्ही तर महायुतीमधूनच लढवणार आहे, परंतु माहितीमधून जरी लढवणार असलं तरी शेवटी तयारी तर सगळी असली पाहिजे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व जागा, पंचायतीच्या सर्व जागा, नगरपालिकेच्या सर्व जागा, महानगरपालिकेच्या सर्व जागा ही राष्ट्रवादी पक्षाची तयारी या बाबतीमध्ये आमची तयारी असताना या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल ते तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यामध्ये बैठक घेतील, एकत्र बसतील आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता। पवारसाहेब असताना जवळपास 8 आमदार राष्ट्रवादीचे असायचे, आता देखील त्यांनी आमदार निवडून आणले तेवढेच। अजितदादा कुठं कमी पडतात, पक्ष कुठं कमी पडतोय, कमी पडतात असं म्हणता येणार नाही, परंतु तुम्हाला दिसेल की येणाऱ्या काळामध्ये की कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही की आमच्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक पक्षांचा ओढा आहे। आम्ही आज नावं ती काही जाहीर करणार नाही, योग्य वेळी योग्य ठिकाणी ती जाहीर नावं तुम्हाला प्रवेश घेतल्यानंतरच दिसतील। राष्ट्रवादी पक्षाकडे खूप लोक अजितदादा पवारसाहेबांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे त्यांचा निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये विचार केला जाईल। संजय मामा शिंदे कायम म्हणतात की मी कुठेही असलो तरी माझे नेते अजित पवार आहेत, मात्र आता तुम्ही नावं घेतली, काही जणांचे निरोप आलेत म्हणून सांगितलं, ते का असं पुढे येत नाहीत? ऐन वेळेस निवडणुकीच्या वेळेस ते कुठं असं कळत नाही। निवडणूक लढली, दीपक आबा साळुंखेंचे काल चुलत बंधू एक्सपायर झाल्यामुळे त्यांची सगळी टीम, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे सगळे प्रमुख पदाधिकारी, दीपक आबांचे सगळे जवळचे जे विधानसभेला दीपक आबाबरोबर ते सगळी टीम इथं आता हजर आहे, ते स्वतः। त्यामुळे ते माझ्याबद्दल गैरसमज होता, त्यांनी संजय मामा शिंदेशी पण फोन केला, अध्यक्षांना फोन केला, त्यांनी स्वतः मला फोन केला, आम्ही सगळेजण राष्ट्रवादीबरोबर आहे, त्यामुळे काळजी करू नका। आणि तुम्हाला मी सांगतो, आज तुम्ही सगळ्यांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बळकट स्थानी तुम्हाला दिसेल। शनिवार वाड्यावर जो प्रकार घडला होता त्याचा कुठंतरी अप्रत्यक्षरित्या उल्लेख आपल्या भाषणामध्ये येतोय, आपण मुस्लिम समाजाला जवळ करण्याचं आव्हान करताय आणि शनिवार वाड्याबद्दल ज्यांनी वक्तव्य केलं त्याचा देखील आपण या ठिकाणी मुस्लिम समाजा बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवारसाहेबांची भूमिका ही रोखठोक राहिलेली आहे की ज्या वेळेस, आणि आम्ही सुद्धा दादांचं एकच वाक्य असतं की शेवटी हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, सगळेजण आपण भाई आहोत, सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी लाल आहे, की विनाकारण भेदभाव करणं हे बरोबर नाही। तर याच्या अगोदर सुद्धा राज्यामध्ये मुस्लिम समाजाविरोधात ज्यांनी काय भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात दादांनी चोख असं उत्तर दिलेलं आहे। बच्चू कडू प्रकरण जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही पण पुणे जिल्ह्यातले आहात मंत्री, दादा पालकमंत्री आहेत, शनिवार वाड्याच्या प्रकरणाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्या बाबतीमध्ये दादा योग्य ते उत्तर देतील। बच्चू कडू यांनी सांगितलंय की एखादा आमदार वेळ पडली तर कापा, असं डायरेक्ट स्टेटमेंट केलंय, काय वाटतंय? कारण कसं होतं, आता बच्चू कडू साहेबांचं काय स्टेटमेंट आहे, ते काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता जो या राज्यातला माझा शेतकरी अडचणीत आहे, अतिवृष्टीमुळे अडचणीत आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल, त्या शेतकऱ्याला कसं उभा करता येईल, यांत्रिकरण कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कुठल्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना देऊन त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे कशी उभारी देता येईल, हा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचा तो प्रयत्न आहे। त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण शेतकऱ्याला मदत करणं शेवटी महायुतीच्या सरकारची जबाबदारी, राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे जबाबदारी पाळण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे। सप्टेंबरमध्ये सीना नदीला आलेला पूर होता, आपण येऊन पाहणी करून गेला होता, पण दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार होती, अद्याप एकही पैसा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा वगैरे म्हणता येत नाही की पाऊस जो सोलापूर जिल्ह्यात पडला तो सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पडला आणि जास्त पडल्यामुळे थोडं पंचनाम्याला थोडा उशीर झाला, तो अहवाल प्राप्त व्हायला अजून ते काम युद्ध पातळीवर चालू आहे, थोडंफार राहिले। 2 हेक्टर पूर्वी होतं NDRFच्या नियमाप्रमाणे, ते आता 3 हेक्टर झालेलं आहे, ते 1 हेक्टर प्रमाण वाढलेलं आहे,
त्याची एक वेगळी सेपरेट यंत्रणा नावं ती यादी किंवा ह्यामुळं थोडा उशीर होतोय. परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे 32,000 कोटीचं, त्या पॅकेजमधलं 1 रुपयासुद्धा नुकसान, जे नुकसान शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झाले तो सोलापूर जिल्ह्यातला असू द्या किंवा महाराष्ट्रातला असू द्या, त्या शेतकऱ्याचं 1 रुपयासुद्धा शिल्लक ठेवलं जाणार नाही. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं ज्या पिकाचं असू द्या, फळबागाचं असू द्या, घराचं असू द्या, गाईचं असू द्या, गोट्याचं असू द्या, जी मनुष्यहानी झाली त्या सर्वांना मदत ही राज्य सरकारच्या वतीने. थोडा उशीर होतोय दिवाळीपूर्वी तर जास्त, आज दिवाळीपूर्वीचा विचार केला तर आज साधारणतः दिवाळीपूर्वी आपण आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना मदत जर झालेली आहे ते साधारणतः 8,700 सोलापूर जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यात आपण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा फोन केला सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख केला तर साधारणतः ऑगस्ट महिन्याची 60 कोटी आणि सप्टेंबर महिन्यात ऐका ना ते मिळतील. शेवटी ऐका ना हे तर केलंच पाहिजे. ऐका ना तो जर शेवटी नियमाप्रमाणे काय गोष्टी केल्या ते पैसे मिळणार आहेत. ते पैसे आज 867 कोटी म्हणजे 927 कोटी रुपये इथं त्याचा GR निघालेला आहे. हे 927 कोटी त्यांनी त्या कागदपत्राच्या पूर्तता केल्या ते 927 म्हणजे 1,000 कोटी जवळ हे सरकारला मिळवलेले आहेत. त्यामुळं माझी त्यांना एक विनंती करायची की आणि 680 कोटी रब्बीच्या बाबतीमध्ये अजून रब्बी क्षेत्र वाढलं तर ते 10,000 कोटी 10,000 एकर प्रति हेक्टर ही मदत ती होणार आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या वतीने जे पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये 1 रुपयाची सुद्धा मदत ठेवली जाणार आहे. ती मदत मिळेल. मुख्यमंत्र्यांनी असं म्हणलं होतं की दिवाळीपूर्वी दिवाळी गोड केली जाईल, अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. 927 कोटी रुपयाचं डीबीटी ऐका ना डीबीटीच्या माध्यमातून GR त्यांना त्यांना मिळालेला आहे. तो GR त्यांची कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना साधारणतः सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा त्यांना 1,000 कोटी रुपयाची अतिवृष्टीतली रक्कम ही त्यांची जमा झालेली आहे. प्रोसेस पूर्ण झाली का? वाट बघत बसला प्रोसेस पूर्ण होता. GR निघाला शासनाचा. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट बघत बसला होता. त्याला आता काय उत्तर आहे? शेवटी उत्तर एकच आहे. शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आणि आता काय झालं की अहवालाचा केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे. तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते. त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये पॅकेजमध्ये मदत घेतोय. त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढं सांगतो, काळजी करू नका, धीर धरा. राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे मी सरकार शेतकरी बांधवांना सगळ्यांना आश्वासित करतो. बबनदादांची काय भेट घेणार आहे तुम्ही? कारण आले नाही. मुख्यमंत्र्यांबरोबर आत्ताची माजी आमदारांची जी बैठक झाली होती त्या संदर्भात काय त्या बैठकीपासूनच ह्या सगळ्या बातम्या आहेत. त्यामध्ये राजन पाटील हे ऐका ना त्याचा आणि ह्या बैठकीचा काही विषय नाही. ही बैठक अगोदरच 15 दिवसापूर्वी ही बैठक 15 दिवसापूर्वी ठरलेली आहे आणि बस त्यामुळं ह्या बाबतीत त्यामुळे लोकांचा कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळतोय, संभ्रम निर्माण होतोय. मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर हेच लोक, दादांच्या व्यासपीठावर हे लोक, शिंदेच्या व्यासपीठावर हे लोक, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हाडामासाचे कार्यकर्ते खूप चिकाट कार्यकर्ते आणि समजा माझ्यासारखा मी जरी इंदापूरला अजितदादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता अजितदादा पवार साहेबांना सोडणार नाही. त्यामुळे मीच गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही. दत्तात्रय भरणे गेला तरी हे सगळ्यांना उत्तर दत्तात्रय भरणे घ्या. मी इंदापूरचं बघ सांगितलं. मी इंदापूरचं बघ नाही जिल्हाध्यक्षांची जाऊ नये. माझं म्हणणं दत्तात्रय भरण्याचा काय समज गैरसमज असेल तो गैरसमज बसून तो निवृत्त त्यांच्या गैरसमज दूर करावा. दत्तात्रय भरणे पुढाकार घेणार आहात का? 100% घेणार पुढाकार. सगळ्याशी मी बोलणार आहे, सगळ्याशी बोलणार आहे. आणि शेवटी त्यात कुठेतरी बारीकशा गोष्टी असतात, कुठं समज गैरसमज असतात. सगळ्याशी बोलून सगळ्याशी कन्व्हिन्स करून सगळ्याला विनंती करून निष्ठेला न्याय मिळाला नाही म्हणतात राजन पाटील. जिल्हाध्यक्षांच्या निवडीमध्ये अजितदादा पवार साहेबांना प्रश्न विचारला त्याचं उत्तर अजितदादा पवार साहेब योग्य ते देतील. मी खूप छोटा कार्यकर्ता. भाजपकडून ग्रामविकास विभाग आणि डेप्युटेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आर्थिक बळ दिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचा सकाळी प्रयत्न करणार आहे. आता निधीचा विषय नाही, आता निवडणुकीचा विषय. मी कार्यकर्त्यांना तुम्ही माझं भाषण बारकाईने ऐकलं. निधी मिळू न मिळू त्याचा वाट न बघता जा, घराघरात जा, लोकांच्या जा, मागासवर्गीय समाज बांधवांच्या काय योजना असतील त्या योजनेमध्ये त्यांना कशी मदत होईल, त्या लोकांना कसं सहकार्य होईल, तो माणूस तुमच्याशी कसा जोडला जाईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे करा हे मी त्यांना सांगतोय. आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की यांत्रिकीकरणाची जी योजना आहे, लॉटरीची निवड ही फर्स्ट येईल. साधारणतः या जिल्ह्यामध्ये 1,96,335 लोकांना त्याचा फायदा झाला आहे. नुसते ट्रॅक्टर हे 77,773 लोकांना लागलेले आहेत.
त्यामुळं ट्रॅक्टर असतील, तुमच्या अवजारं असतील, म्हणजे सगळेच, म्हणजे सगळ्याचा विषय जर गेला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचा फायदा शेतकऱ्याला झालेला आहे. शेवटी शेतकरी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कुठला निर्णय घ्यायचे किंवा शेतकऱ्याला कशी मदत करायची याची आम्हा सर्वांना जाण आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की धीर धरा, काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे आहोत. शेवटचा प्रश्न, आपण आता मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाबद्दल भरभरून बोलणार, पक्ष संघटनेमध्ये त्यांना महत्वाची पदं दिली जाणार आहेत का? 100% आजही आमच्याकडे आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे देऊ. शेवटी तुम्हाला मी आता मुस्लिम समाजाचं मागास सगळे प्रमुख नेते आमचे तेच आहेत, आज खूप चांगलं काम करतायत. मी आता इथं जिल्ह्याचं इथं लतीबाईचं सोडून आम्ही राज्यामध्ये आहेत. आता नावं कशाला घेऊ, तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत. राज्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांना निश्चित, आणि मी स्वतः मुख्यमंत्री दादांचा फुले शाहू आंबेडकरांचा विचार धरून त्याच्या विचाराशी आम्ही असं करून चालणार आमचा पक्ष आहे. ठीक आहे, धन्यवाद.